नमस्कार मंडळी, तुम्ही कसे आहात? आणि माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज नागपंचमी आहे। सर्वात प्रथम माझ्या सर्व पूर्ण यूट्यूब फॅमिलीला नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आता माझ्या पुरणपोळ्या वगैरे बनवून झालेल्या आहेत आणि मी वारुळाची पूजा नागोबाची पूजा करण्यासाठी चालले आहे। आमच्या घरापासून थोड्या अंतरावरच एक वारुळ आहे, तिकडेच मी आता पूजा करण्यासाठी चालले आहे। तर चला तर मग नागराजाची पूजा करून येऊया। आणि पूजा करण्यासाठी मी हे पहा, हे साहित्य घेतलेलं आहे। दूध आणि ह्या पुरणाच्या करंज्या बनवलेल्या आहेत। आज नागोबाला मान असतो या करंज्याचा म्हणून। हे पहा, आणि नारळ हे नागोबा बनवले होते आम्ही काल। आणि हे दूध घेतलेलं आहे आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं साहित्य घेतलेलं आहे। आणि अगरबत्ती वगैरे घेतलेली आहे आणि हळदी कुंकू असं सर्व साहित्य घेतलेलं आहे। आणि मी आता पूजा करण्यासाठी जात आहे। तर चला तर मग जाऊया। व्हिडिओमध्ये कट करू नका, पूर्ण बघा, पुढे खूप छान व्हिडिओ आहे। मी पूर्ण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करीन। तर आता आम्ही, माझी मुलगी आणि माझा मुलगा असे आम्ही तिघेजण चाललो आहोत। आणि हे पहा, आमचा शेजारी हा ऊस आहे आणि आमचं घर मळ्यात असल्यामुळे शेतातूनच हा छोटासा रस्ता जातो आणि त्या रस्त्यानं आम्ही चालत चाललो आहोत आता। आणि हे पहा, थोड्या अंतरावर गेल्यानंतरच हे सासूबाईंचं घर आहे। म्हणजे माझ्या सासऱ्यांचे भाऊ आहेत, ते आमच्या घरापासून थोड्या अंतरावर त्यांचं घर आहे। आणि त्या पण माझ्या संग वारुळाची पूजा करण्यासाठी येणार आहेत, त्यामुळे मी त्यांच्या घरी आले आहे। आणि त्या माझी वाट पाहून आता पोळ्या करण्यासाठी बसल्या आहेत। थोड्या पोळ्या त्यांनी केल्या होत्या आणि आम्ही पहिला पूजून यायचा आणि नंतर उरलेल्या करायच्या म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं, पण मला यायला उशीर झाला थोडा। आणि त्यानंतर म्हणून मी आता आवरून आम्ही जात आहोत। आणि मी घरी झाडाची, मुलगीनं माझ्या फुले काढून ठेवली होती आमच्या झाडाची, परंतु आम्ही चुकून विसरून आलो आहोत। फ्रीजमध्ये घ्यायची तशीच राहून गेली, म्हणून इथं आमच्या आईंचं हे लाल जास्वंदीच्या फुलाचं खूप छान झाड आहे। त्याचीच मी हाताला येतील ते 5-6 फुले काढून घेत आहे वारुळाची पूजा करण्यासाठी। तर हे पहा, किती छान मोठंच्या मोठं झाड आहे। ही त्यांची जनावरे आहेत। आणि आमच्या इकडे सगळ्यांची, खेडेगाव असल्यामुळे सगळ्यांची जनावरे आहेत, आमची पण आहेत। आणि शेती असल्यामुळे सगळ्यांची जनावरे इथे आहेतच। हे पहा, आता आमच्या आई, मी आणि माझी मुलगी वगैरे आम्ही सगळीजण चाललो आहोत वारुळ पुजायला। तर तिथून खरं तर मला हे वारुळ आत्ता कुठं आहे माहिती नाही आहे, कारण मी मागच्या वेळी गल्लीतल्या सर्व बायकांसोबत दुसरीकडे गेले होते आणि ह्यावेळीच मी ह्या आईंसंग पुजायला आले आहे। त्यामुळे त्या आईच मला हे वारुळ कुठं आहे ते दाखवणार आहेत। चला तर बघूया कुठं आहे ते वारुळ। फायनली आम्ही आता वारुळापाशी पोचलो आहोत आणि आईने मला वारुळ दाखवलं आहे। हे पहा,
गेली घरला. सोड चपला. चला. छान प्रकारे त्या वारुळाची पूजा वगैरे करून झालेली आहे. आणि हे पहा, त्या आमच्या गल्लीतल्याच मावशी आहेत, त्या पण आता वारुळ पूजण्यासाठी आले आहेत. आणि आम्ही आता घरी चाललो आहोत. तर हे पहा, आम्ही आमच्या आईच्या घरी आलो आहोत. तर आणि हे त्यांचं आवळ्याचं झाड आहे. मग माझ्या मुलगा खूप हट्ट करत होता की मला मम्मी आवळं काढून दे, म्हणून मी त्याच्यासाठी एक थोडीशी आवळे काढत आहे. आणि हे पहा, इथं चिमणीचं घरटं किती छान आहे. अंडे पण आहे. हे पहा, नाही मोडची ना त्यांची फांदी. मम्मा तिथं आहे ते बघ. तिथं आंबट. तुझं आंबट आहे. आता घरी आले आहे आणि मी ते ताट ठेवलं आणि लागलंच गाईला पण नैवेद्य मी दाखवला नव्हता. मगाशी गडबडीत गेले होते. आणि कोणताही सण असू दे, मी देवाऱ्यात नैवेद्य दाखवल्यानंतर गाईची सुद्धा पूजा करून मी पुरणपोळीचा नैवेद्य गाईला पण चारते. आणि आताही मी लागलंच गाईला पण नैवेद्य चारणार आहे. हे पहा, इथे आमची गाई आहे. आणि आता गाईची पूजा वगैरे करून मी गाईला नैवेद्य दाखवणार आहे. तर आता आम्ही घरी आलो आहोत आणि खूप छान प्रकारे वारुळाची पूजा वगैरे केली. आणि तर अनेकदाच माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.